चला लवकर डावाला सुरुवात करूयात मित्रांनो. अधिकचा वेळ मात्र खर्च केला जातोय. कालचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आणि कालपासून साधारणतः वातावरण देखील त्या पद्धतीचं दिसू लागलंय. त्यामुळे पावसाचं सावट देखील या स्पर्धेवरती असू शकतं. त्यामुळे अधिक वेळाने आपण खेळाला सुरुवात करणं थोडंसं चुकीचं ठरेल. त्यामुळे वेळ वाचवा आणि पटापट खेळाला सुरुवात करा. चला मुंबईमान लगेच आपले बॅटर देखील पाठवून द्या. 4 षटकांची लढत असणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आणखीन पहिल्या फेरीचे 2 सामने आणि दुसऱ्या फेरीचा 1 सामना जो मात्र शिल्लक असणार आहे. त्यामुळं वेगाने खेळणं गरजेचं आहे. आघाडीचे 2 फॅटर मगाच्या सामन्याप्रमाणे समीर आणि त्याच्या साथीनं धीरज. मैदानामध्ये दाखल होत आहेत. सध्याच्या घडीला जर उमळेमान संघाचं चित्र पाहिलं तर यंगस्टर्सना प्रमोट केलंय. विशेषतः नव्या दमाच्या खेळाडूंना विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. ही लढत पाहण्याजोगी राहणार आहे. 2 शेजारील गावांमधली ही लढत एका बाजूला जर पाहिलं तर नायगाव, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर उमळेमान. नायगाव पश्चिमेकडील ही दोनही गावं जी आपल्याला एकमेकांसमोर उभे टाकताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण स्पर्धेचा विचार केला तर नायगाव पश्चिमेकडील एक ऐतिहासिक परंपरा असणारी, अभिमानाची आणि परंपरेची हनुमान जयंतीच्या निमित्तानं यात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता केलेली ही स्पर्धा आज तब्बल 35व्या वर्षामध्ये येऊन पोहोचते आहे. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर योगेश होळीकर पुनश्च एकदा ओपनिंग स्पेलमध्ये वैयक्तिक पहिल्या, सांघिक पहिल्या शुभारंभाच्या षटकामध्ये दाखल झालाय. यस पंच लेट्स प्लेचा इशारा दाखवतायत. डावाची सुरुवात करण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती योगेश होळीकर, तर बॅटिंगची सुरुवात करण्याकरिता छोट्या दमाचा छोटा पॅक बडा धमाका समीर स्ट्रायकर यांकडे. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाने केलेली चूक. दुसऱ्या धावेचा प्रयत्नाचा निर्णय अंगलट आलाय. यस धीरजला परतावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज गॉन. थँक्यू. दोन्ही सामन्याचा विचार केलात ना तर दोन्ही सामन्यामध्ये चष्मा शून्याचाच परिधान केला धीरजनं. पहिल्या सामन्यामध्ये तो त्रिफळाचीच झाला. या सामन्यामध्ये तो डायमंड डकचा शिकार ठरला. एकही चेंडू न खेळता तो मात्र धावबाद स्वरूपात माघारी परतला. क्रिकेटचा एक महत्वाचा नियम काय सांगतो तुम्हाला तर सुटलेल्या झेलावरती कधीही दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न करू नका. हा नियम मात्र यावेळेस लागू पडला. चुकीचं कॉलिंग झालं. समीर जिथं बाद होणं भाग होतं परंतु त्याला नशिबाची साथ मिळाली आणि धीरजला त्याचा मोबदला द्यावा लागला. अनुभवी प्रसाद फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय योगेश होळीकरच्या विपक्षामध्ये. हे द्वंद्व मात्र पाहण्याजोगं राहणार आहे. योगेश आणि विपक्षामध्ये प्रसाद. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. योगेश लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळले. चांगलं कॉलिंग यावेळेस मात्र प्रसादचं. थांबवलं ऐन वेळेला समीरला. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची संगता. जरूर फुल टॉस होता परंतु गतीमध्ये बीट केलं प्रसादला. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. थोडासा जर पाहिला तर यावेळेस निर्गुण विचार केला जातोय चेंडूचा की बाहेरच्या दिशेनं चालला होता चेंडू. तो चेंडू मात्र तेवढासा बरोबर आला नाही बॅटवरती. पुन्हा एकदा प्रसाद सज्ज होताना स्ट्रायकर रेनकडे. गोलंदाजी मागपती योगेश. यावेळेचा फटका फसलाय हवेमध्ये. आकाश जेलच्या खाली.
टिपला जातोय झेल, संपलाय प्रसादचा खेळ, विकेटचं पतन. पहिल्याच षटकामध्ये कंबर तोडण्याचं काम केलंय योगेश होळीकरनं. अक्षरशः त्याच्या गोलंदाजीच्या या झोतामध्ये वाहून गेले आहेत उमेळमानचे दोनही बॅटर. एक धावपलकावरती असताना दोन फलंदाज माघारी परतले आहेत. चला यानंतर मात्र आपण सज्ज राहायचंय. घोडबंदर आणि त्याच्या विपक्षामध्ये किल्ला बंदर, हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकमेकांसमोर दोन हात करण्याकरिता सज्ज होतील. निश्चित आम्ही अपेक्षा करू की नियत वेळेमध्ये दोन्ही कर्णधार उपलब्ध होतील टॉस करता. किल्ला बंदर आणि त्यांच्या विपक्षामध्ये घोडबंदर. नवकुरे आताचा अमितनं मगाशी सुद्धा याच पोझिशन मध्ये धावाची सुरुवात केली होती आणि धावांचा ओघ वाढवला होता उमेळमान संघाकरिता. तो अमित सायकरेंकडे योगेश होळीकरच्या विपक्षामध्ये. हो, यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा हा पवित्रा यावेळेस मात्र घातक ठरू शकला असता अमितला. डॉट बॉलची सांगता. 2 बाद 1 अशी दुर्मिळ अवस्था मात्र पाहायला मिळते उमेळमान संघाची. चेंडूंचा विचार केला तर शेवटचे 2 चेंडू इथूनही अद्याप येणं शिल्लक असणार आहेत. 2 balls टू गो. फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस with the loss of 2 wickets. उमेळमान यावेळेस सुरेख जबरदस्त अपिश कव्हर राईजचा फटका ऑन द राईज खेळले. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगानं, जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार. अमितच्या बॅट मधून कर्रारा चौकार. मी मगाशी देखील म्हटलं की ज्या पोझिशन मध्ये सामना थांबला होता पहिल्या फेरीमध्ये सुद्धा उमेळमानचा, तिथं स्टार्टअप केला होता, गिअर चेंज केला होता अमितनं आणि पुन्हा एकदा तोच डाव सावरण्याकरता दाखल झालाय. आणि खऱ्या अर्थानं कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे त्याच्याकरिता म्हणावं लागणारच आहे. कारण दोनही सामन्यांमध्ये त्यानं डावाला सुरुवात चांगली करून दिली. पुन्हा एकदा योगेश होळीकर थोडासा दडपणाखाली पाहायला मिळाला एका चौकारानंतर, कारण क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, अपिश कव्हर ड्राईव्ह त्याच्या विरोधामध्ये खेळला गेला तो अमितच्या कडून. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा, पुन्हा एकदा नशिबाचा मिळतोय सहारा. झेल मात्र नोमॅन्स लँड मध्ये जाऊन पडेल. एकेरी धावपलकावरती वधारते. वेगवान चेंडूला हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचं जरूर होतं, परंतु ताळमेळ तेवढासा जुळलेला नाहीये. धावपलक 6 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 6. थँक्यू उडीद मास्टर. 2 बाद 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस जर पाहिलं तर हुकुमाचा एक्का थांबवावा लागणार आहे, कारण कालच्या सत्रामध्ये ज्या आकाशनं चांगली गोलंदाजी केली, परंतु लेफ्ट हँडर बॅटरच्या विपक्षामध्ये आकाश उपयुक्त ठरेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि त्यामुळे त्याला थांबवलंय.
वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या षटकामध्ये चेंडू दिल्या हातामध्ये राहुलच्या. पुनश्च एकदा डाव पूर्वरत होईल. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, कव्हर पॉइंट, हे तीन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या मागे आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू जास्त आतमध्ये गेले, सोडला, निहाळला, व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं डावपुऱ्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करणं सोपं काम नाहीये आणि ते मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत गोलंदाजाच्या मनामध्ये. अमित एक वेगळं मानसिक दडपण निर्माण करतोय गोलंदाजावरती. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील झालं जरूर, परंतु पंच रिहाळत आहेत. त्यांना ज्ञात आहे या अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वासाची कमतरता. दोन्ही पंचांचा विचार कराल तर क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे हाताळलेत. विशाल नाईक असतील, अशोक राऊत असतील, दोनही भाईंदर परिसरातील हे पंच आणि त्यांच्या काळातील क्रिकेट त्यांनी देखील गाजवलंय. पुन्हा एकदा अमित सज्ज स्ट्रायकरकडे. यावेळीचा फटका तेवढासा बरोबर आलेला नाहीये. शॉट मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, अडवला जाईल. तदवर एकेरी धाव धावफलकावरती वधार येईल. धावफलक जाऊन पोहोचते 1 या आकड्याने 8 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. इथून मात्र किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे याचा देखील विचार केला जाईल. समीर पहा, अगदी मला वाटते 7 चेंडू नंतर स्ट्राईक एंडवरती आलाय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू समीरनं खेळला, त्यानंतर तो आता दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती स्ट्रायकर एंडकडे येतोय. जास्त काळ तो नॉन स्ट्रायकर एंडकडे राहिला. लोअर फुल टॉस कन्वर्ट केला डीप मध्ये. मिड विकेट वरती खेळाडू आहे, फील्ड करेल, फेक करेल. तदवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहज पूर्ण होईल. फटका चांगला होता, परंतु तेवढीशी ताकद नव्हती. समीरचा विचार केला तर थोडासा छोट्या चणीचा तो पाहायला मिळेल, परंतु चांगली फलंदाजी त्याच्याकडून राहिली. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 2 ने 10 या आकड्यावरती. धावसंख्या वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न समीरच्या माध्यमातून केला जातोय. आकुटप्प्याचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार. मी मगाशीच म्हटलं छोटा तीर वार करे गंभीर. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 6 फ्लाय झालं. आकाशला थांबवण्याचा निर्णय थोडासा अंगलट येताना पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती होत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गती परिवर्तन, यावेळेस मात्र जास्त बाहेर चाललाय चेंडू. पंचांनी सांगितलं नायगावच्या गोलंदाजानं नायगावकडे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा येत आहेत. उमेळमानचा हा असाच प्रवास राहिलाय मागच्या सामन्यामध्ये देखील. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र पंच करण्याचा प्रयत्न. कट केला असता चेंडू निश्चित आला असता बाहेर, परंतु इथं बाहेर चाललाय कोण तर बॅटर सबीर. विकेटचं पतन. थँक्यू.
इस बार अमित देर से आए हैं लेकिन दुरुस्त आएंगे क्या? अमित जयस्वाल दाखल झालेत, आणखीन एक अनुभवी खेळाडू ज्याची या मॅच करिता वाट पाहिली जात होती तो अमित दाखल झालाय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 17 धावा आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उशिराने दाखल झालेल्या अमित करिता ही माहिती. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला एनसीसी नायगावनं. तो निर्णय योग्य ठरवला योगेश होळीकरनं. प्रसाद सारख्या एका मोठ्या फलंदाजाला माघारी परतवलं. 2 बाद 17 वरती येऊन पोहोचलाय. तो निश्चितच उमेळमानचा संघ त्यांच्या मदतीला दाखल झालाय. अमित जयस्वाल. अमित जयस्वाल आला. अमित जयस्वाल भडकला, दाळला चेंडू सीमा पार. अमितच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. येताना बोटमध्ये काही अमित प्रॅक्टिस करत येत होता का असा प्रश्न मात्र निर्माण होईल जरूरच. मैदानामध्ये आल्या आल्या जो तडाखा त्यानं दिला त्या तडाख्यामध्ये 6 धावांचा पंच मात्र उठला. धावफलकावरती 23, 2 बाद 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र द्वंद्व पाहण्यासारखा येणार आहे. डावकुऱ्या हाताचा आकाश आणि त्याच्या विपक्षामध्ये डावकुऱ्या हाताचा अमित घरत. 2 अमित मैदानामध्ये आहेत. अमित घरत कर्णधार उमेळमानचा आणि अमित जयस्वाल. चला किल्ला बंदर आणि घोड बंदर या 2 कर्णधारांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. या मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 23 लागल्या. तिथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 23 लागल्यात. अजून 27 करण्याचा प्रयत्न निश्चित करतील कारण 50 धावा या बनवाव्याच लागतील दुपारच्या या सत्रामध्ये. त्या देखील अगदी शाबूत राहतील का हे सांगणं हे वर्णन करणं हे देखील कठीण आहे. अमित विपक्षामध्ये अमित. 2 अमित मधले हे द्वंद्व. लेफ्ट आर्मर अगेन्स्ट लेफ्ट बॅटर. पहिला चेंडू वडवा बॅटनं उडवलाय ऑन साइड वरती. राहुलच्या मस्तकावरून दस्तक सीमापार षटकार. थँक्यू. मी म्हटलं ना असाच काहीसा प्रवास राहिलाय तो उमेळमान संघाचा. सुरुवातीला अडखळत सुरुवात आणि तदनंतर मात्र एक्सेलेटर वर पाय पडला की थांबत नाहीये गाडी उमेळमान संघाची. अमित पुन्हा एकदा स्ट्रायकर एनके सज्ज होतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. तो पुन्हा सज्ज झालाय. यावेळेस पहा गडबडलाय, अडखळलाय, अडथळलाय. मी म्हटलं की डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये डावकुऱ्या हाताचा बॅटर म्हणजे बडी नौबत आहे भाई. 1 धाव अतिरिक्त धावफलकावरती वधारती आहे. धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा प्रहार. अमितची गाडी चालली आहे रम पम 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 वेगानं सीमापार षटकार. थँक्यू डीजे मास्टर. मागच्या तुम्ही 5 चेंडूंचा विचार केलात ना. समीरने एक षटकार मारला विकेट. त्यानंतर षटकार वाईड षटकार म्हणजे तब्बल 25 धावा या 5 चेंडूवरती आल्यात. उर्वरित 11 धावा होत्या त्या जवळजवळ आल्या होत्या त्या 12 चेंडूंमध्ये. एकंदरीत काय तर हे हल्ले आता मात्र थांबवले जात नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डी मिड विकेट स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन 4 खेळाडू. परंतु थांबेल का अमित घरत? तर नाही. फेकून दिलाय लगातारचा 3रा षटकार.
लगातारच्या 3 षटकारानं अमित घरातनं नांदी दिली आहे त्याच्या बॅटिंगची. उमेळमान संघाला नवीन स्टार प्राप्त होत असताना कॅप्टनच्या भूमिकेमध्ये काय जबरदस्त डाव साकारतोय. धावफलक जाऊन पोचलं 42 वरती. योगेश होळीकरनं पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या केवळ 6 आणि तदनंतर आलेल्या या 9 चेंडू मधील तब्बल 36 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय अमित घरत स्ट्रायकर यांकडे. विपक्षामध्ये आकाश. ओ आम बॉलचा वापर केला. पडल्यानंतर थोडा खाली राहिला. वेगानं बॅट फिरवली परंतु ती बॅट चेंडूच्या रेषेमध्ये राहिली नाहीये. डॉट बॉल आला. बऱ्याच अवधीनंतर ज्या चेंडूची वाट समस्त एनसीसी नायगावकर पाहत होते तो बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न झाला नाही. वेगानं चेंडू हाताळण्याचा केवळ प्रयत्न केला. आकाश यावेळेस मात्र वाचलाय. पुन्हा एकदा 2 चेंडू हाताळण्याकरिता तो आणखीन सज्ज होईल. यावेळेचा चेंडू पुन्हा त्याच पद्धतीनं आणखीन एक डॉट बॉल. अमित जयस्वाल सांगतात की चेंडूवरची नजर हटतीये. चेंडूकडे पाहणं गरजेचं आहे. चेंडूच्या लाईन मध्ये येणं गरजेचं आहे. शेवटचा अखेरचा एक चेंडू आहे. 19 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. अमित जयस्वाल अमित घरतकडे आले आहेत. काहीसा कानमंत्र देण्याचा प्रयत्न. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन युअर लाईफ असं म्हटलं जातं आणि त्या अनुभवाचा वापर यावेळेस मात्र मैदानामध्ये करताना अमित पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं संत तुकाराम म्हणतात जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन. तो प्रयत्न मात्र अमित जयस्वालनं मैदानाच्या आतमध्ये केलाय. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्यावरती समोरच्या दिशेने चाललाय. अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीकरिता परतले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस केला अमित घरतचा. गरज होती का? परंतु क्रिकेटमध्ये चरतरला थारा नाहीये. तुम्ही आम्ही बोलून काही घडत नाहीये. 3 षटकांची समाप्ती. धावफलकाचा विचार केला तर धावा झाल्यात 43 धावा. शेवटचा अखेरचं एक हाणामारीचं षटक. दिप्तेश आलाय. फलंदाजी करण्याकरिता अक्षयकडे जाऊया. उमेळमानचा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि उमेळमानचा डीजे मास्टर डीजे वरती 3 दिवस खेळतोय. त्याला संधी देऊयात. एक मधुर संगीत घेऊयात आणि मग पुन्हा परत येऊयात. थँक्यू डीजे मास्टर. चला अधिकचा वेळ घेतला जातो एनसीसी नायगाव. धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 43-43. शेवटचं अखेरचं षटक. यावेळेस मात्र बदल पाहायला मिळतोय कारण मनमीतच्या शेवटच्या अखेरच्या षटकामध्ये मगाशी 25 धावा आल्या होत्या. त्यामुळे आता गोलंदाज बदललाय. गोलंदाजी करण्याकरिता लक्ष्मण पप्पू गोलंदाजी मार्कवरती आले आहेत. लक्ष्मण आणि त्याच्या विपक्षामध्ये अमित जयस्वाल. 2 अनुभवी खेळाडूंमधलं हे क्रिकेटचं द्वंद्व. परंतु उमेळमानकरांना विसरून चालणार नाहीये. मगाशी मनमीतनं 54 धावांचा पाठलाग केवळ 3 षटकांमध्येच केला होता. त्यामुळे आता त्याच्यापेक्षा जास्त धावा बनवणं हे देखील गरजेचं आहे. लक्ष्मण विपक्षामध्ये अमित जयस्वाल. दिप्तेश आलाय. मागच्या सामन्यामध्ये त्याने चांगली फलंदाजी केली होती. तो नॉन स्ट्रायकर एंडकडे आहे. हाफ ट्रॅकर उडवलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक. ओ क्या बात है. सुपर पीस ऑफ फील्डिंग. गॉन. थँक्यू. अमित दाखवतायत ज्या बाजूला फटका जायला पाहिजे होता तिकडे गेलेला नाहीये. परंतु कौतुक लॉरेन्सचं. जे मैदान त्यानं कव्हर केलं. ज्या पद्धतीने तो झेलावरती पोहोचला. सुजल आमच्या एक्स्ट्रा प्लेयरनं आम्हाला लॉरेन्स नाव कळवलं. माफ असावी. लॉरेन्सनं देखील कबूल केलं. हे श्रेय माझं नाहीये. सुजल होते. जबरदस्त झेल टिपलाय त्यांनी. 43 धावा झाल्यात. 43. न्यू बॅटर इन झाल्यात. सुनील त्याच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा लक्ष्मण. थोडीशी जी ऑकवर्ड ऍक्शन आहे त्या ऍक्शन मध्ये बीट झाला अमित. पुन्हा एकदा लक्ष्मण सज्ज होतोय.
फुलर लेनचा चेंडू लोअर फुलटॉस कॅज्युअल अप्रोच फटका फसला. राहुलचा चुकीचा प्रयत्न. 2 धावा मिळाल्या. तिसरी करिता परतले. सुनीलला विकेट सॅक्रिफाईस केलाय. सुनीलला विकेट सॅक्रिफाईस केलाय. परतावं लागेल सुनीलला विकेटचं पतन. काय चाललंय काय घडलंय मैदानामध्ये कोणालाच कळेना. धावा येत आहेत आणि धावा येणारे फलंदाज धावबा धुवून माघारी परततायत. एक उलटा चुकीचा प्रयत्न क्रिकेटमध्ये चालवलाय. परंतु टीम मॅनेजमेंट कर्णधाराची जी मनस्थिती आहे त्या मनस्थितीमध्ये खेळाला पुढे चालवणं हे खेळाडू आपलं कर्तव्य मानतात आणि त्या पद्धतीने टेनिस बॉलचं क्रिकेट चालतं. न्यू बॅटर इन झाले आहेत. संतोष दिप्तेश. ज्या दिप्तेशनं मगाशी 2 षटकार शेवटच्या षटकामध्ये खेचले होते त्याच्याकडे आता स्ट्राईक असणार आहे. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही कामगिरी चांगली केली आहे ते तुमचा मनोबल आत्मविश्वास वाढवेल. परंतु या सामन्यामध्ये तुम्हाला त्याहून अधिक चांगला काम करावं लागणार आहे हे मात्र दर्शवलं जाईल. त्याच्या संघाच्या माध्यमातून लक्ष्मणचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे. पुन्हा एकदा फटका दिप्तेशच्या बॅट मधून सेट डाऊन दी ग्राउंड. खेळाडूच्या मस्तकावरती दस्तक देऊन सीमा पार आलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. नायगावचे सुपुत्र एक्विरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप मिळाले असे आमचे मित्र विशाल कोळी यांचं शुभागमन झालंय. वेलकम स्वागत शुभ स्वागत. षटकारानं स्वागत केलंय विशालचं यावेळेस दिप्तेशनं. परंतु त्याच्या घरच्या संघाच्या विपक्षामध्ये ते झालंय. 6 धावांनी धावफलकावरती 51-51. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्यावरती खोदून काढलाय. समोरच्या बाजूने चाललाय चेंडू. दुसऱ्या धावेकरता दिप्तेश परतलाय. 2 धावा सहज पूर्ण होतील. चुकीचा प्रयत्न पुन्हा एकदा होत होता थांबवला ऐन वेळेला. 53 धावा. अजून जर पाहिला तर इथून 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दिप्तेशकडून जरूर होणार आहे. क्षमता दिप्तेशकडे आहे मोठ्या फटक्यांची. परंतु तो अतिरिक्त धावा घेण्याचा प्रयत्न पळून करतोय. यामध्ये देखील थोडं समीकरण जुळलेलं नाहीये. पुन्हा एकदा लक्ष्मण सज्ज होत आहेत. यावेळेचा चेंडू उडावलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नव्हता त्याचा फायदा त्याला झालाय. चेंडू फ्लाय झालाय ओव्हर दी रोप सीमा पार षटकार. थँक्यू. 59 धावा. मला वाटते एनसीसी नायगावने गोलंदाज कितीही बदलले तरी शेवटच्या षटकामध्ये त्यांच्या विपक्षामध्ये धावा येत आहेत हे मात्र ते थांबवू शकलेले नाहीयेत. शेवटचा अखेरचा एक चेंडू पुन्हा एकदा दिप्तेश. ओहो रेंज मधला बॉल. अगोदर फटका खेळले. बॅटचा फेस क्लोज केला. फिंगर रोल केले होते त्यामुळे गती कमी झाली आणि यावेळेस मात्र केवळ एकच धाव मिळेल धावबा स्वरूपात. 2 धावा चोरल्या 2 धावा. लेझिनेस पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्या. आम्ही म्हणत होतो एकच धाव मिळेल. बोलता बोलता 2 धाव पूर्ण केल्या. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुपर. 61 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्याकरिता 62 धावांचं आव्हान असणार आहे. 4 षटकांमध्ये भलं मोठं आव्हान उभं केलंय. -3 धावा असतील हे लक्षात घ्या. त्यामुळे धावा झाल्या पुन्हा 58. जिंकण्याकरिता 59 धावा करायच्या. एकोणसाठ धावा बनवायच्या आहेत. लक्षात ठेवा उमेरमान टीम आणि नायगाव टीम दोघांनी ही सूचना लक्षात ठेवा की पेनल्टी जी उमेरमान टीमला आहे ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळे 3 धावांची. त्यामुळे 3 धावा कमी केल्या 61 मधून झाले 58 आणि 59 धावा बनवायच्या. चला टॉस करिता किल्ला बंदरचा संघ उपस्थित झालाय आणि मला वाटतं घोडबंदरचा संघ देखील उपस्थित आहे. दोन्ही कर्णधार आहेत. टॉस करता जाऊयात. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा टॉस करण्याकरिता
आमचे डिस्क जॉकी अक्षय मानकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. चला घोडबंदर आणि किल्ला बंदर दोन बंदरादरम्यानची टक्कर आज पांजू या गावामध्ये एक आयकॉनिक प्लेस ज्याला म्हटलं जातं. एकमेव बेट या वसई तालुक्यातील या बेटावरती दोन बंदराचे संघ एका बाजूला किल्ला बंदर दुसऱ्या बाजूला घोडबंदर. यस टॉस करतील आमचे अक्षय पांजू ग्रामस्थ एका बाजूला कॉल आहे तर दुसऱ्या बाजूला पांजू स्पोर्ट्स पांजू. यस हु इज गोइंग टू कॉल. यस वसईचा संघ कॉल करतोय. पांजू स्पोर्ट्स पांजू इज दी कॉल अँड पांजू ग्रामस्थ इट इज. अक्षय धन्यवाद आपण आसनस्थ व्हायचंय. घोडबंदर संघ नाणेफेक जिंकतोय. निर्णय काय असणार आहे. बॉलिंग करू. एकंदरीत या पट्ट्यामध्ये ऐतिहासिक ही स्पर्धा 35व्या वर्षामध्ये आपण खेळत आहे. संपूर्ण स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान कशा प्रकारे खेळायचा प्रयत्न असेल. स्पर्धा खूप सुंदर आहे. खेळायला मजा येईल. शुभेच्छा असतील आपणास. किल्ला बंदर नक्कीच मला वाटते आपल्या विपक्षामध्ये गेलाय निर्णय. बॅटिंग करायचे किती धावा इथं फोकसमध्ये असतील. जास्तीत जास्त मारू. निश्चित किल्ला बंदरचा संघ आणि पांजूचं मैदान हे जवळचं समीकरण आहे. जास्त वेळा इकडे तुम्ही विजेतेपद देखील मिळवलेलं आहे. आज या 35व्या वर्षामध्ये खेळत असताना काय सांगाल. चांगलं असं खेळू कसं आहे बघू आता काय प्लेअर पण आमचे शॉर्ट आहेत. शुभेच्छा असतील आपणास देखील. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स घोडबंदरनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी ठरवले आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार. ओव्हर टू कॉम बॉक्स ज्या ठिकाणी आमच्या सोबत जोडले जातात तुकाराम मांगेला सर. धन्यवाद. देवेशजी माने यांचा आवाज आपण ऐकत होतात. पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजित पांजू ट्रॉफी 2024चा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा मॅच आहे. इथून एक संघ क्वालिफायच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल. तो 24 तारखेला या स्पर्धेचा जो ग्रँड फिनाले आहे त्या दिवशी येणार आहे. तो येणारा संघ उमेदवार असणार आहे की तो संघ नायगाव एनसीसी नायगाव वर्सेस उमेदवार या दोन संघादरम्यानचा सामना आपण पाहतोय. एकोणसाठ धावांचं लक्ष्य समोर आहे. दोन गोष्टी घडल्यात. एक तर पेनल्टीचा अवलंब झाला तिथून 3 धावा कमी झाल्यात आणि शेवटच्या बॉलवरती जी 1 रन होती त्याच्या जागी ज्या 2 धावा आल्यात ती 1 रन किती इफेक्टिव्ह या मॅच मध्ये पडते ते आपण बघा. 1 धाव फार महत्वाची असते. जसं मराठीमध्ये म्हण आहे झाकली मूठ 1.25 लाखाची तसे 1-1 धाव लाख मोलाची असते. क्रिकेटच्या या खेळामध्ये 1-1 धावानं कितीतरी सामने पराभूत होताना विजय होताना आपण पाहिल्यात. पण क्षमता आहे दोन्हीकडे क्षमता आहे. मनमीतकडे क्षमता आहे. मनमीतचा खेळ मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला 34 धावांची खेळी मागच्या सामन्यामध्ये मनमीतनं खेळले. आता पुन्हा 30 खेळी खेळायचे. तर दुसऱ्या बाजूला पंचाकडे इशारा येतोय. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये ज्याने केले 5 फॉर 5 विकेट ज्याने घेतलाय तो गोलंदाज गोलंदाजीसाठी आहे. जुगलबंदी आहे. मनमीतच्या बॅटमधला पहिला चेंडू आउट ऑफ द पार. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. 6 धावा. पहिला काय सुरुवात केली जबरदस्त. पुढ्यातला चेंडू होता अनिकेत यांचा आणि पहिल्या चेंडूला सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं खेळतोय मनमीत. म्हटलं ना 59 धावांचा पाठलाग आहे पण हा सामना सोपा नाहीये. बिलकुल साधा तर नक्कीच नाहीये. साधा नाहीये सोपा नाहीये. कालच्या दिवसामध्ये आपण 77 धावांचा पाठलाग पाहिलाय. 62 धावांचा पाठलाग पाहिलाय. आज सकाळच्या सत्रामध्ये 55 धावांचा पाठलाग नायगावच्या संघाने केलाय. ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा इथून पंचाकडनं होतं. 1 रन ऍड होईल धावफलकावरती. म्हणून या दोन संघामधली लढाई कधीच एकतर्फी सामना कधीच झाला नाही. उमेलवान वर्सेस नायगाव. एनसीसी नायगाव वर्सेस उमेलवान. थोडस वाऱ्याचं वादळ आलंय. वाऱ्याचं वादळ मैदानावरती बघूया कोणते वादळ घेऊन येत आहे. धावांचं वादळ विकेटचं वादळ. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडूला मिड ऑफला. सुनील जोपर्यंत पोचतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. हे बॅटल होतं. ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ केलाय तो मनमीत आहे. तर मागच्या मॅच मध्ये ज्यानं 5 विकेट ज्यानं प्राप्त केल्यात तो अनिकेत आहे. आता स्ट्रायकर येईल फलंदाज
लॉरेन्स. ऑरेंज कॅप आहे त्यांच्या डोक्यावरती. लॉरेन्स तितक्या धावा त्यांना कराव्या लागतील. बॅटच्या खालच्या टोकाला लागतो. धावू की नको. मिस्टेक 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 मिस्टेक. डीजे शांत आहे. डीजे आमचे थोडेसे लंच करतात पण गलती से मिस्टेक वाला खेळ मैदान के अंदर हुआ है. मैदानाच्या आतमध्ये थोडासा गलती से मिस्टेक वाला खेळ झालाय. जिथे धाव नव्हती तिथे धाव झाले. धावफलकावरती धावा आहेत 10. 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू. ड्राईव्ह केलाय चेंडूला. वाईट श्लोक आपले क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा. बघूया पंचाकडे इशारा. 2 धावा या पूर्ण केल्या. पंधराच्या सरासरी जवळपास 15ची सरासरी राखायची ते टीम NCC नायगावच्या संघाला. धावा धावफलकावरती येते 11. 1-1-11 धावा पाठलाग करतोय मनमीत. फार महत्वाची भूमिका मनमीतची आहे. मनमीतच्या बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे. तर अनिकेतचं चाललंय बॅटच्या बाहेरील कडा. फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने मिस्टेक मिस्टेक. चेंडू चला बोर्ड लाईन जवळ. 1 2 3. दोन धावा चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. हे 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलेत. 13-13. 15च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम गोव्याच्या संघाला. यानंतरचा होणारा सामना 2 संघ खेळतील. एक आपल्या भाईंदरचा संघ खेळेल. घोडबंदचा संघ आणि त्याच्या समोर निवृत्ती रेवणा किल्ला बंदर. पुढ्यातला चेंडू होता. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिलिव्हर. डिलिव्हरी केलाय. समोरही पाठवलाय. पंचांचा इशारा तो ह्यूज अँड हँडसम. शेवटच्या बॉलवरती षटकार. मनमीतच्या बॅटमधून पहिले षटक आले मोठ्या धावांचं. जे पाहिजे होतं NCC नायगावसाठी हे षटक येणं आवश्यक होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत ते धावफलकावरती 19. आता 3 षटकाचा खेळ आहे. 40 धावा जुनी करायचे आहेत. 13 चेंडू 40 धावा. जोपर्यंत मनमीत आहे बिलकुल टायगर जिंदा आहे. NCC नायगाव टीमचा टायगर जिंदा आहे. आता या टायगरची शिकार करण्यासाठी शिकारी पाहिजे. निशाणा साधायचा आहे तुम्हाला. विकेट घ्यायचा आहे तर शिकारी तसा पाहिजे. गोलंदाज रेडी होतोय. गोलंदाजीसाठी सुनील. सज्ज होतोय इथं गोलंदाजीसाठी. चेंडूच्या 40 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज लॉरेन्स. नॉन स्ट्रायक एंडला फलंदाज मनमीत. 18 चेंडू 40 धावा. मागचा कालचा दिवस घातला होता 18:50 न. आज 18:40 ची आवश्यकता आहे. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. बॅटची बाहेरील कडा. यष्टीरक्षक अमित जयस्वाल. झेल टीमला लॉरेन्सचा खेळ इथे समाप्त झालाय. नाग प्रयत्न केला. उजव्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता आणि त्या चेंडूला पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळायचा प्रयत्न होता. जागा बनवली होती आणि बॅटच्या मधोमध चेंडू नाही आलाय. बॅटच्या बाहेरील कडा आणि पाठीमागे सुंदर असा झेल टीमला अमित जयस्वालनं आणि पहिल्या चेंडूवरती सुनीलनं विकेट प्राप्त करून दिलाय तो उमेलमनच्या संघाला. सुरुवात स्टार्ट चांगला होता आणि तो सुरुवात चांगली होत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून सुनीलनं उमेलमनच्या संघासाठी एक बहुमूल्य असा विकेट पहिला प्राप्त केलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय लक्ष्मण गवरीकर. त्यात लकी. बघूया टीमसाठी किती लकी ठरतात. नशिबानं ठरतात. लकी आल्यात स्ट्रायकर एंडला. दुसऱ्या बाजूला मनमीत.
ज्या मनमीच्या बॅटमधनं 2 सिक्सर 2 षटकार पाहिले 15 धावांची खेळी आतापर्यंत त्यानेही साकारलेली आहेत. पहिला सामना पाहिला तर जिथून 34 धावांची खेळी मनमीतनं साकारली होती लकी लक्ष्मण स्ट्रायकेरनला. बॅट स्विंग जोरात होती. चेंडू थोडासा उसळी घेतोय. राईज होणारा रायझिंग थोडासा डिलिव्हरी हाताला गेलाय सुनीलनं. सुनील टाळ्यांचा आवाज त्या करता चालायचं. चांगली गोलंदाजी सुनील करतोय. गेले 2 दिवस आपण मॅचेस पाहिले. आता कोणते कोणते संघ क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत त्यावरती चर्चा आपण केली जाईल. फुल टॉस बॉल फ्लिक केला पायावरचा चेंडू सरस केले बॉल लाईनच्या बाहेर. डोक्यावरनं त्याच्या खेळलाय. ताकद नाही तर टायमिंग देण्याचा प्रयत्न इथून लक्ष्मण यांनी केलाय. टायमिंग साधलं होतं बॅटच्या बरोबर. थोडस मनगड्याच्या साह्यानं रिस्ट वर्क आपण पाहिलं. आता रिक्स आणि रिस्ट थोडासा फरक आहे. आता रिस्ट वर्क पाहिलं होतं आणि चेंडूला धरले स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. षटकारच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 25 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून जर पाहिलं तर 34 धावांचं अजूनही लक्ष भलं मोठं लक्ष समोर आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 34. चेंडू 34 धावा हे लक्ष गाठण्यासाठी ती एक रन ज्याच्यावरती चर्चा नक्कीच होईल. स्ट्रायकरला लकी सुनील टू लकी डान्सिंग डाऊन द विकेट. काय जागा बनवली. क्लास लकीचा क्लास दर्जा दाखवणारा दर्जेदार फटका खेळलाय. थोडस जागा बनवली आणि चेंडूला पाडवला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं एका टप्प्यानेशी सीमारेषा पार. एक षटकार एक चौकार या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 29. 29 वरती 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ राहिला तो 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. 2 संघादरम्यानचा हा सामना उमेलवान वर्सेस एनसीसी नायगाव. या 2 संघादरम्यानचा रंगलेला असा सामना आपण मैदानावरती पाहतोय. पांजू ट्रॉफीचा हा थरार मैदानावरती अनुभवतोय. थोडासा उसळी होता गुडलिनवरनं थोडासा अप. आणि खेळपट्टी अशी आहे एका ठिकाणी त्याला जास्त एक्स्ट्रा बाउन्स आहे थोडी उसळी आहे तर काही ठिकाणी चेंडू खाली राहतोय. थोडासा अनइवन बाउन्स असलेली ही खेळपट्टी आहे. कधी खाली राहतोय कधी वर येतोय आणि त्यामध्ये फलंदाज थोडासा सकीत होतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. खेळायचा होता हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली मिड विकेटला. चांगला झेल टिपलाय अनिकेत आले आणि त्याने टिपलाय समीर आले आणि समीर यांनी टिपलाय अझेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर धावा आहेत त्या 29. 2 मध्ये 29 झाल्यात. 2 मध्ये 30 करायच्या आहेत. 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 30. इथे परतावा लागले ते फलंदाज लक्ष्मण याला. 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 30. गोलंदाजीसाठी 3रं षटक हाताळण्यासाठी प्रसाद. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय योगेश. नॉन स्ट्रायकरला मनमीत. नजर मनमीत वरती आहे. नजर गोलंदाज प्रसाद. एक चांगला गोलंदाज आणि त्याच्यासमोर आक्रमक फलंदाज हे बॅटल आहे मैदानावरती. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. प्रसाद टू मनमीत 12-30.
पहिला आत येणारा चेंडू होता प्रसाद. पहिला चेंडू ऑन मार्क ऑन टार्गेट व्यवस्थितरित्या हाताळलाय प्रसादनं. थोडासा आत येणारा चेंडू होता. आत येणारा चेंडू होती. बॅट स्विंग जोरात होती पण चेंडू चकून गेलाय तो यशच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल. पहिला निर्धाव चेंडू. 11 चेंडूचा खेळ आहे. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चार मोठे फटके तुम्हाला खेळायचे 11 चेंडूवरती. सेकंडला मनमीत. ओहो बॅकफुटला जाऊन पंच. ओहो बडे मंच का बडा सरपंच. बॅकफुट वरती बडा पंच. चेंडूला पाठवलंय लॉंगॉनच्या डोक्यावर षटकार. मनमीतच्या बॅटमधनं हा षटकार आलाय म्हणून म्हटलं ना मनमीत आहे तोपर्यंत NCC नायगाव टायगर्स जिंद आहे. आव्हान कायम आहे. आशा अपेक्षा सर्व काही जिवंत आहेत. 10 चेंडूचा खेळ आहे. 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजून एक हुक बाय क्रूक. काय फटका खेळाय. चेंडू गेला सर मिड विकेटच्या डोक्यावर. पहिला समोरच्या दिशेनं आता थोडासा मिड विकेटचं क्षेत्र निवडलं होतं अकोटप्याची गोलंदाजी आणि त्याचा पुरेपूर समाचार घेताना इथे फलंदाज मनमीत. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यात. 12-18चं समीकरण आहे आता. 9 आणि 9 चेंडू मध्ये करायच्या त्या 18. 9 चेंडू 18 धावांचे 2 षटकार आल्यात. लागोपाठचे 2 सिक्सर. 6 and again 6 3 in a row. 3 षटकार. मनमीत प्रत्येकाच्या मनामध्ये गीत गातोय मनमीत. म्हणून मनमीतचा उल्लेख आम्ही केला होता. आतापर्यंत हा 5वा षटकार आहे. मनमीतच्या बॅटमधनं निघालेला 5वा षटकार. पुढ्यातला चेंडू होता आणि पुढ्यातल्या चेंडूला सरळ स्काय स्किनच्या डोक्यावरनं खेळलाय. 3 फटके पाहिले. एक बॅकफुट पंच. एक थोडासा पुल आहे हुकच्या दिशेने खेळलेला फटका आणि हा फुलर लेन डिलिव्हरी. हा षटकार आलाय. समीकरण इंटरेस्टिंग आहे. इथे ना आपण आता बघतोय 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 12 धावा 3 षटकार. या षटकाचा खेळ पाहिला. 3 षटकार ठोकले ते. प्रसाद कमबॅक करण्याची संधी मिळेल की मनमीत. अजून एक मोठा फटका. 6 and again 6 काय जर आपण RTO कडे गेले तर चांगला नंबर आहे. 4-6-6-6-6 मिळू शकेल. इतका चांगला फटका. 4 षटकार. याच करता मनमीतचा उल्लेख आम्ही केला होता. मनमीत नायगावला पाहिजे जीत. जिंकायचं आहे नायगावला. बिल्कुल नायगाव को का चाहिए जीत. मैदान के अंदर मनमीत कोलवा टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केला. पिच ड्राईव्ह केला लॉंगॉनच्या क्षेत्राच्या दिशेनं. अमित वेगाने चेंडू परतायला दुसऱ्या धावायचा प्रयत्न करतोय मनमीत. काय रनिंग मेंटमध्ये विकेट. 2 धावांनीशी धापलग जाऊन पोहोचलाय तो 55. 55 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मनमीतचा स्कोर बघूया. ज्या इनिंग मध्ये आपण आतापर्यंत जर पाहिलं 6 षटकारांशी स्कोरर आम्हाला माहिती देतात. आपण स्क्रीनवरती जरी पाहिलं 43 धावांची खेळी. 11 चेंडू मध्ये 43 धावांची एक आक्रमक इनिंग. मागच्या मॅच मध्ये 34ची इनिंग पहिली होती. आता त्याच्याबरोबर उलटी 43. 3-4-4-3 उलटा पुलटावाला हा खेळ आपण पाहतोय. पण एक इनिंग अशी होती. आता विजयाच्या दिशेने वाटचाल करताना अशी इनिंग केलं स्वाभाविक होतं. तर एक एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट. एक अफलातून इनिंग मनमीतची पाहिले. आता 6-4चा मॅच आहे. 60-40चा तर जमानाच आहे. पण 6-4चा मॅच जर जिंकायचा आहे उमेलमानच्या संघाला तर तो 60-40 वाला गेम 50-50 करावाच लागणार आहे. दुसऱ्या बाजूला योगेश होळेकर शांत होते. न्याहाळत होते. एन्जॉय करत होते मनमीतची बॅटिंग. आता ते स्ट्रायकर एंडला आलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज युगान. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू चालला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट बघा जबरदस्त मनमीतची.
रनिंग बिटवीन द विकेट सुंदर 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 पावलं दूर आहे 57. पहिल्या दिवशी 2 संघ आपण पहिले क्वालिफाय होताना पतू पेकर अंकुस्मृती दत्ताळी जुचंद्रचा संघ पांजू स्पोर्ट पांजू कालच्या दिवसामध्ये आपण यशमी दिलबन जो हरणाचा संघ होता तो क्वालिफाय झालाय. त्याच्यात उत्तम बॉयचा संघ आणि आता 5वा संघ या स्पर्धेतला क्वालिफाय होणारा संघ ठरण्याच्या मार्गावरती आहेत. एका धावेने दूर आहे टीम तो एनसीसी नायगाव. आणि जो संघ क्वालिफाय होईल तो आपण बुधवारच्या दिवशी 24 तारखेला त्या संघाला पाहणार आहोत. जे हनुमान जयंतीचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा 35 वर्षाची परंपरा लाभलेली ही स्पर्धा आणि त्या दिवशी ग्रँड फिनाले आहे. तिथे 6 संघ सुपर 6 खेळतील. जमिनीवर अक्षरशः लोलन घालून चेंडूला खेळलाय आणि या मॅचला जिंकलाय. सामना जिंकलाय एनसीसी नायगावच्या संघानं. हा सामना जिंकलाय. मनमितनं दिली जिंकल्यात. मनमितनं खऱ्या अर्थानं मनही जिंकलेत. प्रत्येकाचं मनमित आहे पण ऍक्च्युली हा मन जीतवाला खेळ मनमितनं केलाय. मन जिंकणारा खेळ मनमितनं केलाय. या सामन्यामध्ये ज्या इनिंग 44 धावांची खेळी 12 चेंडूमध्ये साकारले आहेत मनमितनं. काय मॅच झाला आपला तो मॅच. पहिल्या तर उमेलमान संघानं मोठी धावसंख्या उभारली. त्याच्यामध्ये अमित घरचे 25 धावांचं योगदान होतं. शेवटच्या क्षणी दीप्तेशने केलेलं आक्रमण आपण पाहिलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर देताना 59 धावांचा पाठलाग करताना मनमीतची खेळी अप्रतिम साकारल्या आहेत. 12 चेंडू आणि 44 धावांची खेळी मनमीतनं साकारल्या आणि तोच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅच सामनावीर गोस टू मिस्टर मनमीत. यानंतर होणारा सामना 2 संघ. चला आपण मैदानाच्या दिशेने जाताना बघतो घोडबंदरचा संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर मनमीत आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी ज्यांच्या